सगळ्यात आधी हा केक बघा किती परफेक्ट तयार झालेला आहे ना. नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी सॉफ्ट जाळीदार रवा केकची रेसिपी बघणार आहोत. हा रवा केक बनवताना आपण अंडं, दही किंवा कंडेन्स मिल्क पावडर असे कुठलेही पदार्थ न वापरता अगदी कढईमध्ये झटपट हा केक बनवलेला आहे. चला तर मग अगदी प्रमाणबद्ध पद्धतीने केक कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी बघा इथे एक कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे मंद आचेवर. आपली तयारी होते तोपर्यंत कढई आपली व्यवस्थित तापते. आता इथे मी एक हार्ट शेपचा केक टीन घेतला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही केक टीन घेऊ शकतात. यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि व्यवस्थित ते स्प्रेड करायचं आहे. इथे माझ्याकडे बटर पेपर होता, तो मी तळाला कट करून लावला आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही मैदा भुरभुरून घेऊ शकतात. आता केकची तयारी करूयात. त्यासाठी मिक्सरचं मीडियम साईजचं भांडं घ्यायचं. यामध्ये पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची आहे. परफेक्ट प्रमाण आहे, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. यामध्ये 2 हिरवे वेलदोडे असे सोलून टाकायचे. आधी ना मिक्सरवर साखर फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप बारीक रवा घेतला आहे. जाड रवा असेल तर 2-3 वेळेस पल्स मोडला फिरवा. आता हा बारीक रवा आहे ना, तर मी फक्त एखाद वेळेस असं मिक्सरवर पल्स मोडला फिरवून घेणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाची टीप म्हणजे केक करताना घरातील कुठलेही मेजरिंग कप किंवा एखादी वाटी तुम्ही सेट करून घ्या, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही. आता हे सुके जिन्नस एका बाउलमध्ये काढायचे आहे. यामध्येच लगेच 1 कप मैदा घ्यायचा आहे. अर्धा सपाट चमचा आपल्याला बेकिंग पावडर, अर्धा सपाट चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा जास्त झाला तर केकची चव बदलते, त्यामुळे सपाट चमचा करूनच आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे. सुके जिन्नस आधी मिक्स करायचे आणि मग यामध्ये अर्धा कप आपल्याला रिफाईन ऑइल टाकायचं आहे. कुठलंही फ्लेवरफुल ऑइल यामध्ये वापरू नका, नाहीतर केकची चव बदलते. आता यामध्ये ना रूम टेम्परेचरचं 1 कप मी दूध घेतलं आहे. थोडं थोडं करत यामध्ये दूध टाकायचं आहे आणि रिबीनप्रमाणे आपलं हे बघा बॅटर तयार झालं पाहिजे. आता बॅटर मिक्स करताना पण एकाच दिशेने गोल गोल फिरवत जायचं आहे आणि कट अँड फोल्ड मेथडने हे बघा या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. म्हणजे या बॅटरमध्ये ना हवा भरली जाते आणि आपला केक फुलायला अजूनच मदत होते. तर सगळ्यात महत्त्वाची टीप मला इथे तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जास्त झाली तर केकची चव बदलते, त्यामुळे सपाट चमचाच घ्या. तर मला एकूण इथे 1 कप पूर्ण दूध लागलेलं आहे. दूध मात्र रूम टेम्परेचरचंच घ्या. थंड गरम दूध कधीही केकसाठी वापरू नये. आता तयार करून घेतलेल्या केक टीनमध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. 2-3 वेळेस टॅप करायचं आणि एकीकडे बघा आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे की नाही, मस्त गरम झाली. आता हा केक टीन यामध्ये ठेवायचा. वरतून मोठं ताट किंवा अशी परात ठेवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि 40 ते 45 मिनिट आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. तुम्ही केक बघू शकता किती परफेक्ट असा बेक झालेला आहे. चाकू टाकून बघायचा, तो क्लीन निघाला आहे, म्हणजे या ठिकाणी आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे. आता हा काढायचा, पूर्णपणे गार करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये बघा या पद्धतीने आपल्याला तो उलटा करून काढायचा आहे, म्हणजे आपला केक अगदी इझिली मोल्डमधून निघून येतो. त्याचबरोबर हा केक तुम्ही फ्रीजमध्ये 7-8 दिवससुद्धा स्टोअर करून मुलांना छोट्याशा बुकेसाठी किंवा त्यांच्या डब्यासाठी देऊ शकतात. तर एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही केक ट्राय करा आणि कसा वाटला त्याचा अभिप्राय द्यायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.